आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी केली मुख्यमंत्र्यांच्यावर टीका। 50,000 रुपये नको, लाख रुपये कर्जमाफी द्या। कर्नाटकात कर्जबाजारी होऊन शेतकरी आत्महत्या करीत आहे। गेल्या 3 वर्षापासून सिद्धरामय्या सरकारला भाजपाने कर्जमाफीसाठी जेरीस आणले आहे। 3 वर्षानंतर कर्नाटकातील काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसले आहे। केवळ 50,000ची तुटपुंजी रक्कम माफ केली आहे। 50,000 नको, 1 लाख रुपये कर्जमाफी व्हायला हवी अशी मागणी करत त्यांनी काँग्रेस सरकारवर टीकेची झोड उडवली। आमचे प्रतिनिधी कुमार पाटील यांनी आमदार सौ जोल्ले यांच्याशी संवाद साधला आहे। पाहूया काय म्हणतात आमदार सौ जोल्ले। शेवटच्या दिवशी कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्याजी जे काही आपल्या कर्नाटक राज्यामध्ये गेल्या 3 वर्षामध्ये असलेल्या एक भीकर दुष्काळामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं गेल्या 2 वर्ष झालं आम्ही फाईट करत आहे की कर्नाटक राज्याच्या आपल्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करायला पाहिजे आणि दुष्काळ असल्यामुळं शेतकऱ्यांकडे बघायला पाहिजे। तरी देखील मुख्यमंत्री इकडं ऐकून इकडं सोडून घ्यायचं एक पद्धत होतं की त्याला त्यांनी अजिबात प्रतिसाद देत नव्हता। आणि अशाच पद्धतीनं जे काही गेल्या 3 वर्षामध्ये आपल्या कर्नाटक राज्यामध्ये एक इतिहास बघितलं की आपल्या अख्ख्या देशामध्ये ह्या वर्षी ह्या गेल्या 3 वर्षामध्ये कर्नाटक राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे रेकॉर्ड झालेलं आहे। सगळ्यात 1 नंबरला शेतकऱ्यांचा आत्महत्या झालाय राज्यामध्ये, म्हणून एक आराखडा देखील आपल्याकडे उपलब्ध आहे। आणि फक्त शेतकरी एवढंच आत्महत्या न करता ह्याच्यामध्ये 2-3 शेतकरी महिलांनी देखील आत्महत्या केलेलं हे फार आपल्याला दुःखदायी परिस्थिती होते। जो म्हणतोय आपला जे काही देशाचा कणा म्हणतोय आणि अशा शेतकऱ्यांना जे काही दुष्काळग्रस्त असेल किंवा महापूर आला असेल त्यावेळेला त्यांचं सहाय्याला सरकार यायला पाहिजे। तरी देखील गेल्या 3 वर्षामध्ये सिद्धरामय्याजींनी त्याच्याकडे अजिबात बघितलं नव्हतं। आम्ही असू देत किंवा आमचे विरोध पक्षाचे नायक आपले माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टरजी आपण वारंवार अधिवेशनमध्ये आवाज उठवत होतो, तरी देखील त्यांनी त्याला काही प्रतिक्रिया दिली नव्हती। आणि गेल्या 2 महिन्यामध्ये आपले लाडके माजी मुख्यमंत्री येडियुरप्पाजींच्या नेतृत्वाखाली आणि आपल्या आजच्या राज्याचे अध्यक्ष येडियुरप्पाजी आणि आमचं सर्व स्टेट टीम आणि आमचं सगळं आमदार खासदार सगळ्यांनी मिळून अख्खा कर्नाटकामध्ये 30 जिल्ह्याला देखील भेट दिली। त्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या, कुठल्या पद्धतीचं तिथं जे काही दुष्काळ पडलंय त्याचं सगळं चित्रण घेतलं। आणि येडियुरप्पाजींनी एक आव्हान केलं होतं की आपण भारतीय जनता पक्षाच्या मार्फत आपण विधानसभेला आणि मुख्यमंत्र्यांच्या घरी आपण घेरावा घालायचा आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचा असा आपण एक आवाज पुकारला होता येडियुरप्पाजींनी। आणि ते बघून मुख्यमंत्र्यांनी ह्याला आता पर्याय नाही, हे करायलाच पाहिजे असं ओळखून घेऊन आज 50,000चं जे काही कर्ज माफ केलं हे आम्हाला देखील असमाधानकारक आहे। 50 लाख हे कुठेही 50,000 हे कुठेही लागत नाही शेतकऱ्यांना। कमीत कमी 1 लाखापर्यंत ते वाढवायला पाहिजे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायला पाहिजे, तरच आपण सगळ्यांना समाधान मिळेल असं सांगू इच्छितो।